कहाणी सुरू होते ती एक्सविलन पासून. एक्सविलन एक साधा आणि सरळ मुलगा होता जो मुंगीला सुद्धा मारणे चुकीचे समजत होता. पण आपण एक वाक्य नेहमी ऐकतो, मूवीजमध्ये म्हणा किंवा इतर कुठे, कोणताही व्यक्ती विलन स्वमर्जीने बनत नाही, त्याला समाज विलन बनवतो. एक्सविलन एका मिडल क्लास फॅमिलीमधून होता. आधी तो गरीब होता, मग थोडा तो पैसे जमवायला लागला. घरातील सगळे भावंड मेहनतीने पैसा कमवायला लागले. सगळे सारखी मेहनत घ्यायचे. पण ज्या एरियात तो राहायचा तिथले लोक तसे नव्हते. ते गरीब होते आणि जंगली प्राण्यांचा शिकार करून जगणारे लोक होते. ते लोक इतर लोकांसारखे नव्हते जे तरक्की करन, ते शिक्षित सुद्धा नव्हते. आणि तसा समाज आजही तुमच्या आमच्या परिसरात वावरत असतो. एक्सविलनच्या घरच्यांनी मेहनत घेऊन घर बांधलं, गाडी घेतली, कारण एक्सविलनची फॅमिली आधीपासूनच शिक्षित होती व मुलं सुद्धा शिक्षित होते. एक्सविलन हा घरातील लहान होता आणि सगळ्यात समजदार सुद्धा. आता घरात फक्त एक्सविलनच्या मोठ्या भावाकडे गाडी होती, कारण तो कॉलेजमध्ये जायचा. एक्सविलनने सुद्धा एक गाडी घेतली जेव्हा तो कॉलेजला जायला लागला. समाज आधीपासूनच संपूर्ण कुटुंबाचा तिरस्कार करत होता, कारण ते त्यांच्यासारखे असुशिक्षित नव्हते. म्हणून जसजशी तरक्की एक्सची फॅमिली करत गेली तसतसे तेथील लोक त्यांच्यावर वाईट नजर फिरवायला लागले. शेजारी गुपचूप मिळून एक्सची फॅमिलीबद्दल गॉसिप्स करत होते आणि हे रोज चालायचं. असं नव्हते की शेजारी कोणी बोलायचंच नाही, सगळे बोलत होते. एक्स सोबत बोलत होते, त्याच्या फॅमिलीसोबत बोलत होते. प्रत्येक शेजाऱ्याच्या फॅमिलीतला एक जण तरी बोलत होता. एक दिवस एक्सची फॅमिली एक कार्यक्रम ठेवतो घरी. शेजाऱ्यांना प्रत्येकाला आमंत्रित केलं जाते. पण अति जळणाऱ्या शेजाऱ्यांनी आधीच एक प्लॅन बनवला होता. कार्यक्रमात सर्व शेजारी आलेले होते. एक्सच्या घरची लोक खूप साधी आणि सरळ होती, पण इतके पण अज्ञानी नव्हते की त्यांना कळत नव्हतं की शेजारी त्यांच्यावर जळतात हे त्यांना माहितीच नसेल. पण एक्सची फॅमिली असं म्हणायची की हे लोक आज आपली तरक्की बघून जळत आहे, पण हे तर सगळीकडेच असते. याचा अर्थ असा नाही की आपण त्यांचा राग करायचा किंवा त्यांच्याशी भेदभाव करायचा. ते सगळ्यांना सारखे म्हणायचे आणि एक शुद्ध भावना ठेवायचे. ते मानत होते की एक दिवस तरी सगळे आपल्यासोबत नीट वागेल, चांगले राहतील. पण त्यांना हे माहिती नव्हतं की आजचा हा कार्यक्रम आपल्या फॅमिलीचा शेवटचा कार्यक्रम ठरेल. कार्यक्रम नीट झाला, सगळे लोक आपापल्या घरी गेले. एक्स त्याच्या मित्रासोबत बोलत होता. घरचे लोक सर्व सामानाची लिस्ट चेक करत होते, लोकांचे पैसे देत होते, जो काही खर्च त्या कार्यक्रमासाठी लागलेला होता. शेजारी एक असा व्यक्ती राहत होता जो दारू पित होता आणि इतका पित होता की त्याने त्याच्या दारूच्या नशेत त्याच्या बायकोला सुद्धा कित्येकदा मारहाण केली होती. आणि आज तो सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होता. त्याने एकदा त्याच्या बायकोला इतके मारले की तिचा पाय सुद्धा तोडून टाकलेला होता, कारण तो त्याच्या आईचं ऐकत होता. त्याची आई अशी एक व्यक्ती होती जिला कोणत्याही भावना नव्हत्या. असं समजा की ती एक स्त्री असून तिचे स्त्री पण मेलेले होते. तिच्या सांगण्यावरूनच आज तो या कार्यक्रमात हजर होता. एक्सने एक गोष्ट नोटीस केली की जो रात्रंदिवस दारू पिऊन असतो तो आज नीट कसा काय आहे. पण कार्यक्रम इतका भारी होता की सर्व लक्ष पाहुण्यांकडे आणि त्यांच्या सोयी करण्यातच होता. एक्सने तेवढं लक्ष दिलं नाही आणि कार्यक्रमात रमून गेला. एक्स कार्यक्रम संपल्यानंतर मित्रासोबत बोलत होता. मित्राने कार्यक्रमाची तारीफ केली आणि काहीतरी थंड घेण्याची ऑफर मागितली. एक्स त्याला जवळच्या एका हॉटेलवर घेऊन गेला आणि तिथून काहीतरी थंड मागितलं. तेवढ्यातच एक जोरदार स्फोट झाला. आगीचा इतका मोठा उजेड याआधी कधीच पाहिला नव्हता गावकऱ्यांनी. सगळ्यांना वाटलं की कुठेतरी सिलेंडर फुटलं असेल. एक्स आणि त्याचे मित्र हॉटेलच्या बाहेर येऊन बघत होते, पण आग जिकडे दिसली तिकडेच एक्सचं घर होतं. आता एक्स थोडा घाबरल्यासारखा झाला. त्याने लगेच घराकडे धाव घेतली. घामाजोगा झालेला एक्स घराजवळ पोहोचताच त्याला एक हात दिसतो. हात बॉडीचा अलग झालेला असतो, पण हातातल्या बांगड्या ओळखीच्या असतात. एक्स समोर बघतो. सगळ्यांचे बॉडीचे पार्ट्स वेगवेगळे, रक्तबंबाळ झालेले इकडे तिकडे पडून असतात.
तरी त्याला विश्वास बसत नाही की काय झालं आहे, काय सुरू आहे आणि हे खरं आहे की नाही. पण थोड्याच वेळात आईचा चेहरा त्याला सापडतो आणि तिला बघताच ॲक्सच्या डोळ्यात जणू अश्रूंची धार सुरू झाली. जणू ॲक्स आज पहिली वेळा रडत असेल. आतापर्यंत त्याचे अश्रू थांबून होते, पण आईला बघताच अश्रू जे लहानपणापासून जमा होते तेवढेही बाहेर यायला लागले. मित्र सुद्धा घाबरलेले होते आणि ॲक्सला पकडून ठेवत होते, कारण ॲक्स इतका जोराने वेळासारखा ओरडत होता की त्याचे मित्र सुद्धा त्याला घाबरत होते. पण सर्व मित्र कसे बसे त्याला पकडून होते. ॲक्स आज अशा अवतारात होता जसा एक हत्ती जो कोणालाच आगुटणारा नव्हता. ॲक्सचं ते ओरडणं आजही गावकऱ्यांच्या लक्षात आहे. त्या दिवशी शेजारी खूप खुश होते, पण जास्त नव्हते, कारण एक वाचला होता, द ॲक्स. पण एक सुकून होता की आता हा एकटाच आहे, याला सुद्धा असाच मारू. त्या दिवशी सर्व शेजारी एकत्र गोळा झाले होते आणि त्यांनी केलेला हा प्लान यशस्वी झालेला होता. काही दिवसानंतर सर्वीकडे शांतता पसरली होती. गावातले इतर मोहल्ल्यातले लोक सुद्धा ॲक्सला येऊन दिलासा द्यायचे, सांत्वना द्यायचे. पण शेजारी कोणीच आलेलं नव्हतं. ॲक्सला आधीच माहित होतं की शेजारी जळतात, पण हे कांड शेजाऱ्यांनी केलेलं असेल हे माहिती नव्हतं. एक महिन्यानंतर जेव्हा शेजाऱ्यांनी पुन्हा तोच प्लॅन ॲक्सवर आजमावला, ॲक्स थोडक्यात बचावला आणि तो सुखरूप घराबाहेर पळाला. पण त्याला मारायला आलेली व्यक्ती त्याला ओळखू आली. तो मदत मागायसाठी पोलिसांकडे गेला. पोलिसांनी त्याची रिपोर्ट तर लिहून घेतली, पण त्यावर काही ॲक्शन नाही घेतली. ॲक्स काही दिवस बाहेर राहिला, स्वतःचं घर सोडून. त्याला माहिती पडलं की पोलिसांनी काहीच केलेलं नाही. ॲक्स न्याय मिळवण्यासाठी धडपड करत राहिला, पण न्याय या जन्मात मिळेल अशी त्याची आशा आता संपली होती. कारण पोलिसांनी त्याला अंडर एस्टिमेट केलं. त्यांना वाटलं की हा एकटा काय करेल, म्हणून त्यांनी ज्यांच्या विरोधात कंप्लेंट होती त्यांच्याशी सौदेबाजी केली आणि उलट ॲक्सला मारायचा, एन्काउंटर करायचा निर्णय घेतला. ॲक्सला हे कळताच ॲक्स गायब झाला आणि ॲक्सने एक प्लॅन केला. त्याने त्याच्यासारख्याच एका बॉडीचा इंतजाम केला आणि त्याला सिद्ध केलं की तोच ॲक्स आहे. आता सगळ्यांना वाटलं की ॲक्स मरण पावला, आता तो सुद्धा जिवंत नाही. एक वर्ष असंच उलटलं. बघा, हे सगळं फिल्मी वाटू शकतं, खरं आहे, पण फिल्मी दुनिया एलियनच्या लाईव्हवर स्टोरीज नाही बनवत. वास्तविकतेमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याच आपण पडद्यावर पाहतो. फरक इतकाच आहे की त्या आपल्या सोबत घडत नाही किंवा आपल्या समोर त्या घडल्या नाही. ॲक्स आता एका वर्षासाठी कुठे गायब होता त्याचं त्यालाच माहित. आता तो काय करणार होता किंवा काय करेल हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू.